नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कांचन नर्सिंग क्लासेसमध्ये आपले सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर आपण स्किझोफ्रेनियाबद्दल डेफिनेशन आणि इटिओलॉजी बघितली होती आणि त्याचे साइन अँड सिम्पटम बघितले होते। तर आता आपण त्याचे टाइप्स बघू। तर टाइप्समध्ये फर्स्ट जो की टाइप आहे त्याचा कोणता आहे तर पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया। पॅरानॉइड स्किझोफ्रेनियामध्ये काय होतं तर याची सुरुवात केव्हा होती? ॲक्यूट म्हणजे जस्ट त्याची काय होते सुरुवात होती की अचानक सुरुवात होती त्याची ॲक्यूट। आणि हा कोणत्या एजमध्ये आढळून येतो तर 30 वर्ष वयोगटामध्ये पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया आपल्याला झालेला आढळून येतो। त्यानंतर याचा प्रोग्नोसिस कसा आहे तर प्रोग्नोसिस म्हणजे की त्याचं रोगनिदान कधी होऊ शकतं तर प्रोग्नोसिस याचा पुअर आहे की याचा प्रोग्नोसिस कसा आहे पुअर आहे। म्हणजे हा एखादा आजार कसा असतात की तो झाल्यानंतर लगेच आपण औषधोपचार केल्यानंतर तो आजार बरा होतो, तर हा पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया हा आजार बरा होत नाही। तर त्याचं कसं आहे पुअर आहे प्रोग्नोसिस, म्हणजे हा झाला तर हळूहळू ठीक होऊ शकतो किंवा नाही पण होऊ शकतं, म्हणजे पुअर प्रोग्नोसिस आहे याचा। देन ECT याच्यामध्ये यूजफुल आहे का तर हो, ECT कशी इफेक्टिव्ह आहे। जर पॅरानॉइड स्किझोफ्रेनियाच्या पेशंटला आपण ECT दिली, ECT म्हणजे इलेक्ट्रोकन्व्हल्जन थेरपी, ते आपण सविस्तर पुढे बघू की ECT काय आहे तुम्हाला समजून घेण्यासाठी। तर ECT हा पॅरानॉइड स्किझोफ्रेनियामध्ये काय आहे इफेक्टिव्ह आहे म्हणजे उपयोगी आहे। तर आपल्याला पॅरानॉइड स्किझोफ्रेनियामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे सिम्पटम्सचे पेशंट दिसून येतात। तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे पेशंट दिसतात तर डिल्युजन ऑफ परसिक्युशन। डिल्युजन ऑफ परसिक्युशन म्हणजे की त्या पेशंटला काय होतं शंका वाटत असते की कोणत्याही गोष्टीची त्याला शंका वाटते की जसं सपोज तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला काल उदाहरण दिलंच होतं की त्याला वाटेल की माझ्याबद्दल कोणीतरी षडयंत्र रचत आहेत की मला मारण्याचा कोणीतरी प्लॅन करत आहे, म्हणजे असं त्याला शंका वाटत असते। परसिक्युशन म्हणजे काय हे बघा, त्यामध्ये शब्द येतोय सेक्यू म्हणजे त्याला सेक्यूवरून लक्षात ठेवा की त्याला शंका येते, SEC की त्याला शंका येतात। डिल्युजन ऑफ परसिक्युशन म्हणजे काय त्याला शंका येतात, जसं की त्याला जेवण दिलं तर त्याला वाटन की त्यामध्ये विष काढलेलं आहे, कोणी जरी काही बोललं तरी त्याला वाटन की मला मारण्याचा हा प्रयत्न करत आहे किंवा षडयंत्र रचत आहे। अशा पद्धतीनं डिल्युजन ऑफ परसिक्युशनमध्ये त्या पेशंटला अशा प्रकारचं म्हणजे डिल्युजन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं तर फॉल्स फिक्स बिलीव्ह, म्हणजे त्याला चुकीचा विश्वास वाटतो असा की माझ्याबद्दल कोणीतरी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना शंका वाटत असतात। देन डिल्युजन ऑफ रेफरन्स। तर डिल्युजन ऑफ रेफरन्समध्ये बघा, तर तुम्हाला डिल्युजन म्हटलं तर कळालंच आहे आता की डिल्युजन म्हणजे चुकीचा विश्वास असणं। आणि रेफरन्समध्येच नाव काय येते रेफर, म्हणजे आपण रेफर शब्द वापरतोय, रेफर म्हणजे दुसरे हो की नाही दुसरीकडचे। तर म्हणजे रेफरन्समध्ये काय होतं आहे की दोन व्यक्ती जर बोलत असले तर त्याला काय वाटतंय की हे माझ्याबद्दल बोलत आहे, जे की मी तुम्हाला काल सांगितलं होतं की डिल्युजन ऑफ रेफरन्स। रेफरन्स म्हणजे काय की दुसऱ्या ठिकाणी काहीही चालू असलं तर त्याला काय वाटतंय की ते माझ्याबद्दलच बोलत आहेत, हो की नाही। कोणतेही व्यक्ती बोलत असले की दोन व्यक्ती तर त्याला वाटते की माझ्या संबंधीच ते काहीतरी बोलत आहे, त्याला म्हणतात डिल्युजन ऑफ रेफरन्स। देन डिल्युजन ऑफ ग्रँडिओसिटी। हे बघा, ह्याच्या शब्दातच नावातच आहे ग्रँड म्हणजे काय आपण म्हणत नाही का त्या दुकानाची ग्रँड ओपनिंग आहे म्हणजे मोठे, तसंच ग्रँड म्हणजे असं एक प्रकारचे त्याच्या नावामधूनच ओळखलं जातं आहे की ग्रँडिओसिटी म्हणजे या पेशंटला काय वाटतंय की मी म्हणजे खूप मोठा महान व्यक्ती आहे, तो स्वतःला महान समजत असतो, खुश समजत असतो, एकदम इतरांपेक्षा मी काहीतरी वेगळा आहे म्हणजे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो हा पेशंट। डिल्युजन ऑफ ग्रँडिओसिटीमध्ये काय करतो तर स्वतःला तो म्हणजे एकदम मोठा समजतोय की मी इतरांपेक्षा हाय लेवलचा आहे, तो सांगत असतो माझ्या इथं ओळखी आहे किंवा म्हणजे मोठ्या श्रीमंताच्या लोकांची नावं सांगून किंवा तो स्वतः खूप महान आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला म्हणतात डिल्युजन ऑफ ग्रँडिओसिटी। नंतर सस्पिशियसनेस म्हणजे तो म्हणजे त्याला शंका निर्माण असतात। सस्पिशियसनेस म्हणजे काय तो शंका निर्माण असतात त्याच्या मनामध्ये।
देन मिसट्रस्ट म्हणजे तो चुकीचा विश्वास ठेवतो इतरांवर. नंतर अवॉइड सोशल इंटरॅक्शन, अवॉइड म्हणजे तो दुर्लक्ष करतो समाजाला, की तो इतरांना बोलत नाही, तो कसा अलोन राहण्याचा प्रयत्न करतो, त्याला म्हणतात अवॉइड सोशल इंटरॅक्शन. हा झाला पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया. तर पॅरानॉइड स्किझोफ्रेनियामध्ये तर हे वेगवेगळे सबटाईप पडतात. तर त्यांच्या नावावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की नेमका ह्या शब्दाचा अर्थ काय होतोय. तर कळालं पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया. देन आता कॅटाटोनिक स्किझोफ्रेनिया. तर कॅटाटोनिक स्किझोफ्रेनियामध्ये काय होतं आहे, तर कॅटाटोनिक स्किझोफ्रेनियाची सुरुवात कशी होती, ॲक्यूट अँड सडन. तर याची पण म्हणजे अचानक काय होते, सुरुवात होती. ॲक्यूट मीन्स तीव्र, अशी ॲक्यूट सुरुवात होती याची. देन एज कोणतं असतं, 20 ते 25 वर्ष वयोगटामध्ये हा कॅटाटोनिक स्किझोफ्रेनिया झालेला दिसून येतो. कळालं. देन प्रोग्नोसिस. तर प्रोग्नोसिस म्हणजे हा आजार लवकर बरा होऊ शकतो. प्रोग्नोसिस बेस्ट आहे की मग जे चांगल्या जर हा आजार झालाही तरी हा काय होतो, बरा होऊ शकतो. देन आपण वरचा बघितला होता, तर जो पॅरानॉइड बघितला तर त्याचं कसं होतं, प्रोग्नोसिस पुअर होतं, परंतु याचं कसं आहे, बेस्ट आहे प्रोग्नोसिस. देन ECT यामध्ये पण इफेक्टिव्ह आहे, मोर इफेक्टिव्ह आहे ECT. म्हणजे या पेशंटला जर आपण ECT दिली तर म्हणजे त्याचा आपल्याला चांगले परिणाम दिसून येतात की बाबा त्या पेशंटमध्ये प्रोग्रेस झालेला दिसून येतो. त्यामुळं ECTचा इफेक्टिव्ह आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये टाईप पडतात. एक तर पेशंट त्या कॅटाटोनिकमध्ये काय असतं, एक्साइटमेंट असतं किंवा स्टुपर असतं. एक्साइटमेंट म्हणजे एक्साइटमेंटमध्ये काय होतं, तो ॲक्टिव्हिटी वाढलेल्या असतात त्याच्या, इन्क्रीज सायकोमोटर ॲक्टिव्हिटी. देन अग्रेशन काय होतं, अग्रेशन म्हणजे तो एकदम अग्रेशन कसं म्हणता येईल, आपण जर त्याला काही असं त्याच्या विरोधात मग काय केलं तर तो एकदम अग्रेसिव्ह होऊन जाईल, एकदम रागवेल किंवा भडकन. देन व्हायलन्स म्हणजे एकदम गोंगाट करेल, हो की नाही, अशा पद्धतीनं तो एक्साइटमेंट दिसून येईल त्याच्या वागण्यामधून. देन त्याचं दुसरा टाईप म्हणता येईल कॅटाटोनिक स्टुपर म्हणजे पेशंट म्यूट होईल, शांत एकदम, म्हणजे कुणाला बोलणार नाही, काय नाही, शांत राहील, स्टुपर. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, तो पेशंट जर एका जागेवर बसला तर एकाच जागेवर बसेल राहील, एकदा उभं राहिला तर तो उभंच राहील, त्याला म्हणतात फ्लेक्झिबिलिटी. त्याच्या नावावरून बघा, जसं की फ्लेक्झिबिलिटी म्हणजे तो आपण म्हणत नाही का एखादा व्यक्ती की फ्लेक्झिबिलिटी म्हणजे आपण दाखवतो की लवचिकपणा, तर हा व्यक्ती म्हणजे त्याच्यामध्ये एवढं हे असतं की तो एका ठिकाणी कितीही वेळ उभं राहू शकतो किंवा कितीही वेळ एका पोझिशनमध्ये राहू शकतो, त्याला म्हणतात फ्लेक्झिबिलिटी. देन निगेटिव्हिझम म्हणजे काय की तो नकारात्मक विचारामध्ये गेलेला असतो आणि याच्यामध्ये त्याच्या ॲक्टिव्हिटी काय झालेल्या असतात, डिक्रीज झालेल्या असतात. आणि इकोलालिया म्हणजे आपण जर काही बोललं तर तो व्यक्ती तो पेशंट आहे तो पण तोच रिपीट बोलत असतो. जसं की आपण लहानपणी असायचं की आपण समोरचं काही बोललं तर ते आपण त्याची नक्कल करायचो, पण हे नक्कल न करता हे त्याची साईन आहे. आपण काही बोललं तर तो व्यक्ती समोरचा सुद्धा तसं बोलत असतो. तो झाला कॅटाटोनिक स्किझोफ्रेनिया. हे आलं का तुमच्या लक्षामध्ये. एक आहे पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया, सेकंड आहे कॅटाटोनिक स्किझोफ्रेनिया. देन थर्ड नंबर आहे हेबिफ्रेनिक स्किझोफ्रेनिया. तर थर्ड नंबरचा कोणता आहे, हेबिफ्रेनिक स्किझोफ्रेनिया. हेबिफ्रेनिक स्किझोफ्रेनियाची सुरुवात कशी होती, ग्रॅज्युअल म्हणजे हळू, मंदगतीने. याची सुरुवात कशी होती, हळूने होते, मंदगतीने याची सुरुवात होत असते. देन एज कोणत्या वयोगटामध्ये दिसून येतं, 15 ते 25 वयोगटामध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. देन प्रोग्नोसिस काय, पुअर आहे. याचा प्रोग्नोसिस कसा आहे, पुअर आहे. आणि ECT तर ECT नॉट इफेक्टिव्ह आहे, म्हणजे ECT यामध्ये दिल्याने याचा काही त्याचा फायदा नाही होत. तर हेबिफ्रेनिकमध्ये काय होतं, हेबीवरून कसं लक्षात ठेवू शकता, पण हे बघा, आता हे बघा हेबी, तर हा पेशंट काय होतो की उमर 55 की दिल बचपन का असं होऊन जातं त्याचं. म्हणजे वय जरी जास्त असलं पण त्याचं बिहेवियर कसं असतं, लहान लेकरासारखं. आपल्याला लहान लेकरांना एवढी समज नसते त्याप्रमाणे तो वागत असतो. जसं की रिग्रेसिव्ह बिहेवियर म्हणजे आपण त्याला काही सांगितलं तर तो
ऐकणार नाही अशा पद्धतीनं. चाइल्डिश बिहेवियर, लहान बाळांसारखं तो काय करतो, लहान मुलांसारखं काय करतो, वागणूक असते त्याची. आता सेल्फ केअर डेफिसिट म्हणजे त्याला त्याची स्वतःची काळजी घेता येणार नाही. जसं की आपलं एकदम हेल्दी व्यक्तीसारखं तो राहणार नाही. व्यवस्थित कपडे, आंघोळ, ज्या की त्याच्या डेलीचे रुटीन आहे तो करणार नाही, स्वतःची काळजी घेणार नाही. नंतर मिरर गॅझिंग म्हणजे आरशामध्ये तो जास्त बघेल. अशा पद्धतीने हेवी फ्रेनिक स्किझोफ्रेनिया असतो. कळालं? एक बघितलं आपण पॅरानॉइडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम दिसतात. देन आपण बघितलं कॅटाटोनिक आणि हेवी फ्रेनिकमध्ये चाइल्डिश बिहेवियर करतो. देन सिम्पल स्किझोफ्रेनिया. देन कोणता येतो आहे, सिम्पल स्किझोफ्रेनिया. स्किझोफ्रेनिया याचा प्रोग्नोसिस पण कसा आहे, पुअर आहे. ECT यामध्ये पण इफेक्टिव्ह नाही आहे. देन याच्यामध्ये पॉझिटिव्ह सिम्पटम ॲब्सेंट असतात. जसं की मी तुम्हाला काल सांगितलं आहे की पॉझिटिव्ह सिम्पटममध्ये काय असतं, डिल्युजन, हॅल्युसिनेशन, जे की मी तुम्हाला सिम्पटम सांगितले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिम्पटम सांगितले. तर पॉझिटिव्ह सिम्पटम याच्यामध्ये ॲब्सेंट असतात आणि निगेटिव्ह सिम्पटम जास्त प्रेझेंट असतात. अशा पद्धतीने सिम्पल स्किझोफ्रेनियामध्ये काय असतं, तर पॉझिटिव्ह सिम्पटम तुम्ही लिहू शकता पेपरमध्ये की हे सिम्पटम पॉझिटिव्ह सिम्पटम काय असतात, ॲब्सेंट असतात आणि निगेटिव्ह सिम्पटम काय असतात, प्रेझेंट असतात. आणि याच्यामध्ये काय, नेवर हॅज बीन ॲन एपिसोड विथ ऑल द टिपिकल सायकोटिक सिम्पटम. तर याच्यामध्ये कधीच असं सायकोटिक सिम्पटम दिसून आलेले आढळत नाही एवढे. तर ह्याच्यामध्ये कधीही त्याला जसं की वेगवेगळ्या प्रकारचे सायकोटिक जे सिम्पटम असतात ते याच्यामध्ये कधीही म्हणजे जास्त आढळून आलेले नाही दिसत. नेवर हॅज बीन ॲन एपिसोड विथ ऑल टिपिकल सायकोटिक सिम्पटम. याच्यामध्ये कधीही आपल्याला तसे एवढे जे की सायकोटिक सिम्पटम आहे ते दिसून येत नाही. त्याला म्हणतात सिम्पल स्किझोफ्रेनिया. सिम्पल स्किझोफ्रेनियामध्ये पूर्ण आपल्याला सायकोटिक सिम्पटम त्याच्यामध्ये दिसून येत नाही. आणि पॉझिटिव्ह सिम्पटम तर ॲब्सेंट असतात आणि निगेटिव्ह सिम्पटम जास्त प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. देन रेझिड्युअल स्किझोफ्रेनिया याचा प्रोग्नोसिस कसा आहे, पुअर आहे. ECT याच्यामध्ये इफेक्टिव्ह नाही आहे. ॲटलिस्ट 1 एपिसोड ऑफ स्किझोफ्रेनिया इन द पास्ट बट विदाउट प्रॉमिनंट सायकोटिक सिम्पटम ॲट प्रेझेंट. तर जो रेसिड्युअल स्किझोफ्रेनिया आहे त्याचं प्रोग्नोसिस कसं आहे, पुअर आहे. ECT इफेक्टिव्ह नाही आहे. आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा, रेसिड्युअलमध्ये की त्याला पास्टमध्ये एकदा तरी स्किझोफ्रेनियाचा एपिसोड येऊन गेलेला आहे. म्हणजे त्याला स्किझोफ्रेनियाचा जो इफेक्ट आहे त्याच्यावर होऊन गेलेला आहे पास्टमध्ये. जो सिम्पल आहे का त्याच्यामध्ये कधीच कोणता त्याला सायकोटिक सिम्पटम येऊन नाही गेलेले. आणि रेझिड्युअलचा अर्थच काय होतो, म्हणजे काही उरलेल्या गोष्टी, जसं की याला भविष्यामध्ये स्किझोफ्रेनियाचा एपिसोड येऊन गेलेला असतो, त्याला म्हणतात रेझिड्युअल स्किझोफ्रेनिया. देन पोस्ट स्किझोफ्रेनिक डिप्रेशन. तर ह्या पेशंटमध्ये स्किझोफ्रेनिया येऊन गेल्यानंतर काय होतं, डिप्रेशनचे सिम्पटम डेव्हलप होतात, डिप्रेसिव्ह फीचर डेव्हलप आणि इन्क्रीज रिस्क ऑफ सुसाईड. तर आपण डिप्रेशन समोर बघणारच आहे की डिप्रेशनमध्ये पेशंट कसं एकदम चिंतेमध्ये असतं, अँझायटी असतं, त्याला काही आशा नसतात, होपलेस, हेल्पलेसनेस, वर्कलेसनेस, म्हणजे आपण ते समोर सिम्पटम बघू की डिप्रेशनचं पेशंट एकदम एन्झायटीमध्ये असतं, टेन्शनमध्ये असतं खूप. तर या स्किझोफ्रेनिया येऊन गेल्यानंतर त्या पेशंटला डिप्रेसिव्ह सिम्पटम दिसतात आणि तो सुसाईड पण करू शकतो. हे झालं पोस्ट स्किझोफ्रेनिक डिप्रेशन. तर अशा पद्धतीने आपण एकदम सोप्या लँग्वेजमध्ये हे बघितलं आहे की स्किझोफ्रेनियाचे वेगवेगळे प्रकार पडतात. जसं की पॅरानॉइडमध्ये त्याला काय होतं की डिल्युजन ऑफ परसिक्युशन म्हणजे शंका वाटतात, डिल्युजन ऑफ रेफरन्स म्हणजे त्याला वाटतं माझ्याबद्दलच काय बोलताय, डिल्युजन ऑफ ग्रँड्युसिटी त्याला असं वाटतं मीच खूप महान आहे. अशा पद्धतीने पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया असतो. आणि देन आपण बघितलं कोणता, कॅटाटोनिक स्किझोफ्रेनिया. कॅटाटोनिकमध्ये काय होतं, एक तर तो एक्साइटमेंट असतो किंवा एक तर तो स्टुपर, म्यूट अँड मोशनलेस असतो. देन आपण कोणता बघितला, हेवी फ्रेनिक म्हणजे उमर 55 की आणि दिल बचपन का, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं. म्हणजे तो व्यक्ती हा एज तो आपल्याला बघितला आपण 15-25 वर्ष वयोगटात दिसून येतो तो आजार, पण तो एकदम लहान लेकरासारखं बिहेवियर करतो. आणि लहान बिहेवियर केल्यामुळं तो स्वतःची काळजी घेत नाही, लहान लेकरासारखं बिहेवियर असतं, मिरर गॅझिंग असतं. हे झालं म्हणजे हेवी फ्रेनिक स्किझोफ्रेनियाचं. सिम्पल स्किझोफ्रेनिया म्हटलं तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, सिम्पलमध्ये
की त्याला कधीच सायकोटिक सिम्पटम झालेले सायकोटिक सिम्पटम दिसलेले नाही आहे, त्याला म्हणतात सिम्पल स्किझोफ्रेनिया. आणि रेझिड्युअल म्हणजे काय आहे की त्याला भविष्यात एकदा सायकोटिक सिम्पटम म्हणजे स्किझोफ्रेनियाचा एपिसोड येऊन गेलेला आहे. आणि पोस्ट स्किझोफ्रेनिक डिप्रेशन म्हणजे त्याला स्किझोफ्रेनिया आजार झाल्यानंतर तो काय झालेला आहे, डिप्रेशनमध्ये झालेला आहे. हे झाले त्याचे टाईप्स. देन डायग्नोसिस, आपण निदान कसं करतो याचं, तर निदान कसं करतो आपण, तर याचं मेंटल स्टेटस एक्झामिनेशन करतो. जसं की आपण मेंटल स्टेटस एक्झामिनेशनमध्ये बघू की त्याच्यामध्ये कोणते कोणते आपण पॉईंट बघतो की त्या पेशंटचं मेंटल स्टेटस एक्झामिनेशन असतं. तर ते नॉर्मली आपण जे फिजिकल एक्झामिनेशनमध्ये कसं आपण हिस्ट्री घेतो तसंच हे सायकॅट्रिक पेशंटची वेगळ्या प्रकारची हिस्ट्री असते, तसे आपण ते डायग्नोसिसमध्ये घेऊ शकतो. देन हिस्ट्री कलेक्शन आणि फिजिकल इन्व्हेस्टिगेशन, तर आपण त्याची पूर्ण हिस्ट्री घ्यायची मागची, जे की आपण बघितलं होतं कारण काय असू शकतात. तर आपल्याला कळू शकतं की कोणत्या कारणामुळं याला हा आजार झालेला दिसून येऊ शकतो, म्हणून आपण हिस्ट्री घेत असतो पेशंटची. देन फिजिकल इन्व्हेस्टिगेशन काय, आपण त्या पेशंटचा सर्व इन्व्हेस्टिगेशन करतो, तपासण्या करतो, नेमकं याच्यामध्ये काही इम्बॅलन्स झाल्यामुळं तर हे सिम्पटम दिसत नसेल ना, त्यामुळं आपण काय करतो, फिजिकल इन्व्हेस्टिगेशन करतो. ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपण काय करतो, व्हिटॅमिनची तर याला एखादी कमतरता झालेली नसेल ना तर हे बघतो, कारण की आपल्या शरीरामध्ये सर्व व्हिटॅमिन वगैरे असणं खूप गरजेचं आहे. ते जर इम्बॅलन्स झालं तर आपल्या शरीरामध्ये काय होऊ शकतं, त्याचं साईड इफेक्ट दिसून येऊ शकतं. म्हणून आपण काय करतो, त्याची इन्व्हेस्टिगेशन चेक करतो की त्याला एखाद्या व्हिटॅमिनची तर डेफिशियन्सी नाही झाली ना. देन युरेमिया म्हणजे त्याचं युरिक ॲसिड लेवल तर वाढलं नाही ना ब्लडमध्ये. देन इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचे जे लागणारे इलेक्ट्रोलाइट आहे ते जर इम्बॅलन्स झाले तर त्याचं आपल्याला म्हणजे साइन अँड सिम्पटम दिसून येऊ शकतात, म्हणून आपण त्याचे इलेक्ट्रोलाइट चेक करू. देन आपण MRI करू, CT स्कॅन करू, म्हणजे आपल्याला त्याच्यातून दिसून येऊ शकतं. जसं की आपण इटिओलॉजीमध्ये बघितलं होतं की MRIमध्ये काय दिसून येतं की त्याच्या लॅटरल व्हेंट्रिकलची वाढलेले असतात, म्हणजे लार्ज झालेले असतात. जे सलकाय असतं ते डीप गेलेलं सलकाय पण लार्ज झालेले असतात, म्हणून आपण MRIची पण स्टडी करू. देन याच्यामध्ये काय काय ट्रीटमेंट देतात, तर ट्रीटमेंटमध्ये काय करतात, वेगवेगळे आपण ड्रग देतो ट्रीटमेंटमध्ये. तर आपण हे ड्रग जे आहे ना ते एकदम डीपमध्ये बघू. तर आता मी फक्त तुम्हाला त्याचे कोणते कोणते ड्रग देतात हे लिहून दिलं आहे, पण त्यामध्ये अँटीसायकोटिक ड्रग वेगळे असतात, अँटी अँझायटीसाठी वेगळे ड्रग असतात. तर आपण ते समोर बघू की अँटीसायकोटिक ड्रग कोणते, अँटी अँझायटी ड्रग कोणते, त्यांचे साईड इफेक्ट काय आहे. तर आता मी तुम्हाला फक्त ते सांगितले की अँटीसायकोटिक ड्रग देतात आणि अँटी अँझायटी ड्रग देतात, नंतर ECT देतात, इलेक्ट्रोकन्व्हल्जन थेरपी. देन सायकोथेरपी, जे की आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी असतात, जेणेकरून पेशंटचं काय केलं जातं, बिहेवियर चेंज केलं जातं. बिहेवियर थेरपी असते, ग्रुप थेरपी असते, सायकोथेरपी असते. अशा प्रकारे पेशंटला वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी देऊन आपण काय करत असतो, त्या पेशंटला त्या आजारापासून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून त्याला काय करतो आपण, स्किझोफ्रेनियामध्ये सायकोथेरपी देत असतो. हे झालं आपली ट्रीटमेंटमध्ये तुम्ही अँटीसायकोटिकमध्ये खूप म्हणजे ड्रग आहे, देन अँटी अँझायटीमध्ये ड्रग आहे, ते आपण पुढं सविस्तर बघू. देन नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी काय, तर स्किझोफ्रेनिया झालेल्या पेशंटला आपण कशा पद्धतीने ट्रीट करणार आहे, तर नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी आपण आजारानुसार देतो. तर जे आपल्या जे सायकॅट्रिक डिसऑर्डरचे पेशंट आहेत त्यांना आपल्याला एकदम म्हणजे व्यवस्थित पद्धतीनंच त्यांना हँडल करावं लागतं, कारण की त्या पेशंट म्हणजे अंडरस्टँडिंगच्या बाहेर असतात ना, की त्यांना समजत नाही की आपण योग्य काय अयोग्य काय आपण जसं बघितलं आहे. त्यामुळं ह्या पेशंटला एकदम व्यवस्थित पद्धतीनंच आपल्याला हँडल करावं लागतं. जसं आपण तर नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये काय लिहू शकता तुम्ही, पेशंट हिस्ट्री घेसान, फिजिकल एक्झामिनेशन करसान, मेंटल स्टेटस एक्झामिनेशन चेक करसान. त्यानंतर पेशंटला जे पण ड्रग आहे, या पेशंटचे ड्रग मिस नाही झाले पाहिजे, कारण ह्या पेशंटचे जर ड्रग मिस झाले तर त्याचा म्हणजे जास्त साईड इफेक्ट होऊ शकतात आणि त्याच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. म्हणून आपल्याला हे ड्रग वेळेवर द्यावं लागतात.
ड्रग्सचा डोस मिस करून, म्हणजे आपल्याला त्याचं चुकू द्यावं नाही लागत डोस, अशा पद्धतीनं खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी लिहू शकतात. त्यानंतर आपण या पेशंटला ना, जर आपण सपोज त्यांनी जर आपल्याला असं सांगितलं आहे की मला ऑडिटरी हॅल्युसिनेशन होतं आहे, तर आपण त्याला म्हणजे डायरेक्ट विरोधक नाही बोलू शकत. तर आपल्याला त्यांना ओपन माइंडेड प्रश्न विचारावे लागतात की नेमकं ते तुम्हाला जर भास होतोय तर तो कसल्या पद्धतीचा होतोय, तुम्हाला ते काय म्हणतंय. तर आपल्याला तसं ओपन माइंड प्रश्न विचारून आपल्याला त्यांच्या मनातल्या गोष्टी काढाव्या लागतात की नेमकं ह्या पेशंटचं आपण कसं त्याचं रोगनिदान करू शकतो. त्यासाठी आपल्याला त्या पेशंटला आपल्याला ओपन माइंडेड प्रश्न विचारावे लागतात. त्यांची ज्या पेशंटची सेल्फ केअर डेफिसिट आहे त्यांची आपल्याला व्यवस्थित आपल्याला त्यांची काळजी घ्यावं लागतात. वेळेवर त्यांना डाएटबद्दल सांगणार म्हणजे रिलेटिव्हला पण आपण हेल्थ एज्युकेशन देणार की आपण त्यांना कशा पद्धतीने हँडल करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटी लिहू शकतात ॲज अ नर्स म्हणून. अशा पद्धतीने आपला हा स्किझोफ्रेनिया हा स्किझोफ्रेनिया टॉपिक आपला इथं संपलेला आहे. त्यानंतर आपण नवीन टॉपिक बघू. धन्यवाद.